आत्ताच्या मतदारसंघामध्ये तरी वारा आहे अभिजित तायशेटे साहेब. बरं. आणि आमचा भाग आणि आमचं गाव पूर्ण तायशेटे साहेबांच्या बाजूने आहे. का असं का? विकासाच्या दृष्टिकोनात बघायला गेलं तर आमच्या गावचा विकास तायशेटे साहेबांनी केलेला आहे. बरं, मला इकडे सांगा की जे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांच्याकडनं इथं पाण्याच्या स्कीमचं काम झालं असं मी ऐकलंय. पाण्याचं काम साहेब झालंय पण डुप्लिकेट झालंय. पाणी टाकीत पडलेलंच नाही. पाण्याची केप दिली खरं 35 लाख रुपये ते कुणी खाल्लं नाही काय केलं ते अजून पाण्याची टाकीत पाणीच पडलेलं नाही. आणि यात भ्रष्टाचार झाला असं वाटतं. स्पष्टकार झालायच जेव्हा अजून बंद आहे टाकी ती पाण्याची. बरं. बघायला गेलं तर एज्युकेटेड पर्सन म्हणून अभिजित तायशेटे हे पुढारी आत्ताच्या ह्याच्यामध्ये well educated आहे. वेल एज्युकेटेड आहे आणि गोकुळमध्ये पण त्यांचं खूप नाव आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी राहुल सडोलीकर आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे डिजिटल कोल्हापूर. तुम्हाला माहिती आहे की जिल्हा परिषदेची रणधुमाळी सुरू आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जाऊन मी लोकांच्या प्रतिक्रिया घेतो आहे. येणारा जिल्हा परिषदाचं सभागृह जे आहे ते कसं असावं, आमच्या अपेक्षेतला आमच्या स्वप्नातला नेता कसा असावा, सदस्य कसे असावे, याबद्दल लोकांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत त्या मी जाणून घेतो आहे. मी सध्या राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघातल्या दुर्गम वाड्यांमधनं फिरतो आहे, कारण इथं प्रत्येक घटकापर्यंत आपण पोहोचणं गरजेचं असतं. लोकशाहीमध्ये त्यांच्याही मतांना फार महत्त्वाचं स्थान असतं आणि ते आपण घेतलं पाहिजे. आणि म्हणून मी सध्या या जिल्हा परिषद मतदारसंघातल्या वाड्या वस्त्यांमधून फिरतो आहे. इथल्या लोकांच्या, नागरिकांच्या प्रतिक्रिया मी घेणार आहे, त्यांना नेमकं काय वाटतं. इथं एक ग्रामस्थ आहेत, आपण त्यांना विचारूया. जिल्हा परिषदेचं वारं तापायला सुरुवात झालेली आहे. काय वाटतंय तुम्हाला, या मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे? नमस्कार. आमचं गावाचं नाव पडसाळी. तर आमच्या गावामध्ये जर विचार केला तर गेले 20 ते 25 वर्ष झालं की तायशेटे साहेबांचं आम्ही या काँग्रेस पक्षाचं काम या गावामध्ये जास्त करून चालतंय. एकंदरीत बघितलं तर काँग्रेसचा प्रभाव आहे. या गावामध्ये काँग्रेसचा प्रभाव आहे. गेले तायशेटे साहेबांचं गेली 25 वर्ष काम हे आमच्या गावामध्ये चालू आहे. आपण जर बघितलं तर आता जिल्हा परिषद इलेक्शन आहे, प्रत्येकजण उमेदवार ह्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. पण सगळ्यांचं भागापेक्षा आमच्या भागात आम्ही जर विचार केला तर आमच्या भागामध्ये तायशेटे साहेबांचं काम चांगलं आहे आणि ह्या गावातनं साहेबांना लीड मिळेल ही नक्की. अच्छा. जर तसं बघितलं तर आता शाहू महाराजांच्या काळाचं पण जर बघितलं, शाहू महाराज ज्यावेळी खासदार होते त्यावेळी शाहू महाराजांनी याचं काँग्रेसमध्ये उमेदवारी मिळाली होती, ती त्यावेळी लीड घेतलं होतं. त्यानंतर आमदार साहेबांनी ज्यावेळी आमदारकीमध्ये आंबेडकर साहेब उभा होते त्यावेळी 3 लीड घेतलं. पण आता सध्या जर बघितलं तर तायशेटे साहेबांचा हा मतदारसंघ असल्यामुळे तायशेटे साहेबांचं काम चांगलं असल्यामुळं ह्या ठिकाणी नक्कीच तायशेटे साहेब चांगल्या पद्धतीनं काम करतील आणि चांगल्या पद्धतीनं त्याला लीड मिळेल असे विश्वास मला आहे. विधानसभेला शिवसेनेला म्हणजे आंबेडकरांना लीड मिळालं तरी सुद्धा तुम्हाला असा विश्वास वाटतो की आंबेडकरांना जिल्हा परिषदेला लीड मिळेल? नक्कीच मिळणार सर. अच्छा. कारण काय म्हणजे तायशेटे साहेबांचं ज्या पद्धतीनं आमदार साहेबांचं काम आहे त्याच पद्धतीनं तायशेटे साहेबांचं काम आहे. कारण तायशेटे साहेबांचं एक व्हिजन आहे, कारण त्यांचं व्हिजन पुढचं आहे, म्हणजे भविष्याचं फ्युचर भविष्य आहे. म्हणजे भविष्यामध्ये ह्या आपल्या राधान तालुक्यामधल्या डोंगराच्या वाड्यावस्ती आहेत ह्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे. त्याचबरोबर आम्ही जर मागं बघितलं 2012मध्ये ज्यावेळी जिल्हा परिषद इलेक्शन झाले त्यामध्ये तायशेटे साहेब शिक्षण व समिती सभापती कोल्हापूर जिल्ह्याचे होते. त्यावेळी तायशेटे साहेबांनी ह्या कोल्हापूर जिल्ह्याचं जे काय जिल्हा परिषद शाळा ज्या आहेत त्या जिल्हा परिषद शाळेचा चेहरामोहरा बदलण्याचं काम तायशेटे साहेबांनी केलं आहे. त्यामुळं त्याच अनुषंगाने बघितलं ह्या इलेक्शनमध्ये तेच चांगलं एक व्हिजन घेऊन तायशेटे साहेब पुढे आहेत. त्यामुळं भविष्यामध्ये इकडे रोजगार निर्मिती असू दे. तुम्हाला सांगायचं झालं तर एक सांगू, आमच्या पडसाच्या साईडला एक सोनारवाडी शेटेवाडी गाव आहे. तर त्या गावामध्येचा विचार केला तर धरणामध्ये आमच्याकडे धामणी धरण एक आहे. त्या धामणी धरणामध्ये एक आमचं विस्थापित होणार होतं. तायशेटे साहेबांचं गाव म्हटलं? शेटेवाडी आणि तामकरवाडी हे दोन वाड्या वस्त्या ज्या आमच्या त्या धरणामध्ये जात होत्या. तायशेटे साहेबांनी त्यावेळी पुढाकार घेऊन आमदार साहेबांच्या माध्यमातून त्यावेळी काम म्हणजे तायशेटे साहेबांनी पुढाकार जास्त करून घेऊन त्या लोकांचं विस्थापित केलं आहे. त्यामुळे तायशेटे साहेबांचं बघितलं विचार केला ह्या भागामध्ये तर चांगल्या पद्धतीनं वारं हे आपल्याला बघायला मिळते. मी थोडंसं पुढे जाणार आहे, मी यांच्याशी बोलणार आहे, यांना मी विचारणार आहे. मला सांगा, मी थोडासा वेगळा प्रश्न तुम्हाला विचारेन. मुळात राधानगरी तालुका हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. खूप काळापासून इथं काँग्रेसचं प्राबल्य आहे. आता काँग्रेसच्या विरोधामध्ये गेल्या काही काळामध्ये A.Y. पाटील साहेब उभे होते, पण आता त्यांनी काँग्रेसच्या हातात हात दिला आहे. काय वाटते, काय बदल होईल याचा? बदल म्हणजे आता जी म्हणजे आम्ही माझ्या संपर्कात 2000 म्हणजे जवळजवळ मी माझी 12वी झाल्यापासून 2006ला माझी 12वी झाली तेव्हापासून मी आता साहेबांच्या बरोबर म्हणजे एकनिष्ठ कट्टर आहे. कुठल्या साहेबांच्या? अभिजित साहेबांबरोबर एकनिष्ठ आहे. अभिजित तायशेटेंच्या बरोबर तुम्ही काम करता? एकनिष्ठ म्हणजे ते मला म्हणजे वैयक्तिक जर सांगायचं झालं तरी साहेबांनी आतापर्यंत आम्हाला चुकीचा मार्ग असा म्हणजे कोणताच सांगायला नाही. आणि त्यांची जी मुळं जी आहेत म्हणजे काँग्रेसची ती तळागाळापर्यंत त्यांनी पोचवलेली आहेत. म्हणजे त्याबद्दल त्यांना काही वेगळं बोलण्याची काही गरज नाही. आता लोक विचार वेगळा करतात, निगेटिव्ह प्रचार सुद्धा करायला लागले त्यांच्या बाबतीत, कारण त्यांचं काम असं आहे की लोकांपर्यंत तळागाळापर्यंत पोहोचलेलं आहे. मला हे विचारायचं आहे तुम्हाला की A.Y. पाटील साहेबांच्या येण्यामुळं काँग्रेस इथलं लीड वाढेल का? वाढणार, नक्कीच वाढणार. कारण जास्त उलट बळकडी आपल्याला मिळालेले आहे तायशेटे साहेबांना.
मिळालेलं आहे, एकदम अशी मजबूत बळकटी मिळालेली आहे. म्हणजे ताई शेटे साहेबांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर वैयक्तिकरित्या सुद्धा त्यांनी म्हणजे दवाखाना असू दे किंवा दुसऱ्या कोणत्याही गोष्टी असू द्यात, त्यावेळी पण त्यांनी वेळोवेळी तिथं म्हणजे दवाखान्यात जाऊन म्हणजे माझ्या बाबतीत जरी झालं तर माझ्या मुलगीला ज्यावेळी म्हणजे फुफ्सावरती असा कपचा थर साचून त्याचा हे झालेलं होतं, त्यावेळी त्यांनी मला म्हणजे दवाखान्यात जाऊन मदत केलेली होती. म्हणजे ती बी म्हणजे माझ्यापर्यंत ती चांगली होती. म्हणजे का, कारण दवाखान्यात जाऊन मला साथ देणं हे महत्त्वाचं होतं. कारण सर्वसामान्य माणसाला तिथं साथ देणं म्हणजे डॉक्टरांशी संपर्क साधून तिने हे केलं. म्हणजे त्यावेळी तिने बिलाला बी कमी करायसाठी मदत केली. त्याचबरोबर गेल्या वर्षी म्हणजे आमच्या वडिलांचं बायपास ऑपरेशन झालं, त्यावेळी पण 2-3-4 वेळा दवाखान्यात येऊन ॲपल सरस्वती दवाखान्यात येऊन तिथं पण त्याने डॉक्टरांशी संपर्क साधून आम्हाला म्हणजे धाडस एक साहेब आल्यानंतर धाडस एक प्रकारे निर्माण होते नाही आम्हाला धीर मिळाला. म्हणजे हे होतं ना असं. त्यामुळे त्यांचं जरी सत्तेवर असू द्यात अगर नसू द्यात, पण त्यांचं जे काम आहे ते तळागाळापर्यंत पोहोचलेलं आहे आणि सर्वसामान्यांना पटलेलं आहे ना ते, असं त्यांचा विजन आहे. ताई शेटे साहेबांना विजय मिळेल का या सगळ्या जीवावर? नक्कीच मिळणार. त्यात काही शंका नाही. कारण इथनं म्हणजे लीड त्यांना भरपूर मिळणार आहे. त्यात काही अजिबात म्हणजे विषय म्हणजे शंका घेण्यासारखं काहीच नाही. म्हणजे दुसरी गोष्ट वैयक्तिक जरी बोलायचं झालं, राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मी आलो आहे आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे मी वाड्या वस्त्यांमध्ये फिरतो आहे. वाड्या वस्त्यातली माणसं ही कष्टकरी आहेत, शेतकरी आहेत आणि ती सतत शेतात काम करत असतात, कष्ट करत असतात. पण त्यांच्या राजकीय अपेक्षासुद्धा असतात. त्या काय आहेत बघूया. इथं नुकतेच शेतातनं आलेले एक शेतकरी आहेत. तुम्ही नुकतेच शेतातनं आलेले दिसताय? शेतातनं चालू आहे आता. बरं. आता मला सांगा, हा वाड्या वस्त्यांचा भाग आहे हां, आणि जिल्हा परिषदेचं सगळं आता रणांगण पेटलेलं आहे, तुम्हाला माहितीच आहे. माहिती आहे की काय वातावरण आहे इकडं? इथं पहिलं यवा साहेबांचं वातावरण होतं. बरं. मग साहेबांचं वातावरण असताना साहेब आम्ही साहेबांची 10 वर्षापूर्वी आता धरूनच आहे. बरं. आता साहेबांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यापासून साहेबांनी आम्ही साहेब जिकडे जातील तिकडे आम्ही आहे. बरं. असं आमचं एक 700-750 मतदान आमची यवा साहेबांचं आहे. बरं. आता साहेब काँग्रेसमध्ये साहेबांनी प्रवेश केलेला आहे. बरोबर. ते साहेबांच्या पाठनं आम्ही आहे. त्यामुळे काँग्रेसची ताकद वाढणार आता. काँग्रेसची ताकद आता इथं पडसाळी एरियात काँग्रेसची ताकद भरपूर वाढणार आणि आम्ही आता अभि साहेबांनीच सहकार्य अभिसाहेब मिळत ताई शेटे साहेब. हां अभि जोर वाढेल काय त्यांचं? जोर इथं वाढणार की, अच्छा. इथं वाढणार जोड, भरपूर जोड वाढणार. काही अडचण नाही आणि साहेबांनी आम्ही सहकार्य भरपूर करणार इथं अभि साहेबांनी. नमस्कार. आपण ज्येष्ठ आहात, आपण बऱ्याच निवडणुका बघितलेल्या आहेत, या समीकरणं बदलती बघितलेली आहेत. काय वाटतंय आता ए.वाय. पाटलांचा गट पूर्णपणे ए.वाय. पाटील ताकदीनं काँग्रेसच्या प्रचारात उतरलेले आहेत, याचा परिणाम होईल असं वाटतंय? आता परिणामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आता आमच्या राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये संभाव्य 4 उमेदवार दिसतात. बरोबर. या 4 उमेदवारापैकी अभिजितताई शेटे, राजेंद्र भाटळे यांच्या पत्नी ह्या सुद्धा राजन पाटील स्वतः आहेत. नाही ते मागच्या वेळी माजी विद्यमान तशा त्या होत्या आणि आत्ता जी उमेदवारी त्यांना मिळाली दस्तुरखुद्द राजू भाटलेंना मिळालेले. आणि त्याच्यानंतर ह्यामध्ये नौका उमेदवार असा की दीपक शेट्टी हां आणि शिवसेना पक्षाचे आणि भाजपकडून संभाजी आरडे हे सुद्धा म्हणजे पंचायत समितीच्या माध्यमातून माझी राजकारणी आहेत. तसं जर पाहायला गेलं तर अभिजितताई शेट्टे आणि राजू भाटळे हे सुद्धा या जिल्ह्यात तालुक्याचे नेते ए.वाय. पाटील यांचे माजी कार्यकर्ते आहेत. ते त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलेली माणसं आहेत. पण मध्यंतरी काय समीकरणं बदललेत आणि अभिजितताई शेट्टे काँग्रेसमध्ये गेले. त्याने ए.वाय. पाटलांची साथ सोडली आणि त्यानंतर त्यांच्याच विरोधात ए.वाय. पाटलांनी राजू भाटळे यांना उभा केलं. त्यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी विद्यमान सदस्य अभिजितताई शेट्टे यांचा पराभव करून राजेंद्र भाटळे हे निवडून आले. परत काय टप्प्यावर राजकारणाचं हे बदलत गेलं आणि त्यामधून काय झालं की ए.वाय. पाटील आणि के.पी. पाटील या मेवण्या संबंधामध्ये थोडीशी दरी आल्यामुळं राजेंद्र भाटळे हे के.पी. पाटलांचे यांचे नेतृत्व मान्य केलं ते आणि बाकीचे काय हे होते त्यांनी ए.वाय. पाटलांचं नेतृत्व मान्य केलं आणि राधानगरी तालुका आणि बदरगड तालुका असे 2 गट पडले गेले. आणि त्यामध्ये ए.वाय. पाटील यांची एक हाती सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निमित्ताने किंवा राष्ट्रवादी पक्षाच्या वरच्या प्राबल्यामुळे ए.वाय. पाटील यांच्याकडे एक हाती सत्ता राहिली. पण आता अलीकडच्या काळामध्ये तसं पाहायला गेलं तर त्यांनी जिल्ह्याचे नेते मुश्रीफ साहेब
आणि त्यांचे मिहुने किंवा या तालुक्याचे माजी आमदार के पी पाटील साहेब यांच्याशी थोडासा पंगा घेतल्यामुळं त्याचा बराचसा फटका ए वाय पाटलांना बसला. त्यांच्याकडून बरेचसे कार्यकर्ते निघून गेलेत. त्यांनी गोकुळ दूध संघाला निवडून आणलेला एक उमेदवार, एक सदस्य, त्यांचा तालुका अध्यक्ष किसन चगुले हे सुद्धा त्यांना सोडून गेल्यामुळे थोडेसे त्यांच्या गटाला थोडीशी मरगळ आली. आणि आत्ता अलीकडे जर पाहायला गेलं तर वरच्या अगदी राज्यातल्या राजकारणापासून ते गल्लीच्या राजकारणापर्यंत बघायला गेलं बऱ्याच ठिकाणी अशा उलथापालथ झाल्या की महाविकास आघाडीतले घटक पक्ष सोडून गेले महायुतीकडं. आणि त्याच्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यापासून कोल्हापूर शहरापासून ते अगदी आमच्या राधानगरी तालुक्यापर्यंत ह्या सगळ्या जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यामध्ये अशा प्रकारची घडामोड झाली. आणि त्या अनुषंगाने आत्ता आमच्या तालुक्यामध्ये अगदी कालच्या शेवटच्या क्षणापर्यंत कुणाची उमेदवारी मिळणार, कोण गट कुणाची युती करणार याचं कुठलंही चित्र स्पष्ट नसताना अचानकच आता या अलीकडे याच्यामध्ये ए वाय साहेबांनी आपल्या गटाची ताकद आजमावून किंवा आपल्या गटाचं भविष्य आजमावून आपण कुठल्या तरी एका प्रवाहामध्ये घुसायला पाहिजे असा विचार करून त्यांना काँग्रेस पक्ष हा योग्य वाटला, त्यांच्या विचाराने योग्य वाटला. आणि त्याने अगदी आपल्या तालुक्यामधल्या सर्व कार्यकर्त्यांना घेऊन त्यांनी काँग्रेस पक्षाशी संधान साधलं. आणि त्यांच्या या गोष्टीचा मी तुम्हाला प्रश्न विचारतो मध्येच, या गोष्टीचा परिणाम होईल असं वाटतंय काँग्रेसला, एक प्लसमध्ये जाईल काँग्रेस? नाही, आता मी सांगतो ना की त्यामुळे काय झालं की आता ए वाय पाटील राष्ट्रवादी गट आणि काँग्रेस हे परस्पर विरोधीच होते. अगदी पंचायत समितीपासून जिल्हा परिषदेच्या ह्याच्या गणापर्यंत बघायला गेले तर एकमेकाच्या विरोधातच होते. पण संभाव्य या उमेदवारांना असं वाटायला लागलं की आपला गट किंवा आपली ताकद जर पुरायची असेल तर एवढ्या इतक्या याच्यामध्ये आपण एकमेकाला साथ घेऊन जावं. आणि ए वाय पाटलांनी राष्ट्रवादीचा विषय सोडून देऊन आता त्यांना दिवंगत आमदार, त्या घडामोडीमध्ये आम्ही सुद्धा होतो, दिवंगत आमदार पी एन पाटील साहेब यांनी ए वाय पाटलांना विधानसभा झाल्यानंतर सांगितलं की तुम्ही आमच्या बरोबरीने या. आणि जिल्ह्याचे नेते बंटी साहेब आणि आम्ही म्हणजे स्वतः पी एन पाटील साहेब आम्ही तुमचा काय ते आदर सत्कार करू, सन्मान करू, तुम्हाला योग्य जबाबदारी देऊ अशा माध्यमातून ए वाय साहेबांनी त्यावेळी पटकन निर्णय घ्यायला पाहिजे होता, तो घेतला नाही. तो निर्णय थोडासा लेट झाल्यामुळे थोडाच फटका ए वाय साहेबांना बसला. आणि त्याच्यानंतर काय दुर्दैवाची गोष्ट म्हणजे पी एन पाटील साहेब निघून गेले आणि जिल्ह्यातलीच ताकद कमी झाली काँग्रेसची आणि बंटी साहेब एकटे पडले. आणि बंटी साहेबांना घेरण्याचा प्रयत्न काय त्या राज्य पातळीवर त्यांच्या झाला असेल वरच्या लेवलवर, तो त्यांचं हे. पण तरीसुद्धा कसं आहे की असं वाटतं की आता ह्या लोकांना वाटायला लागलं की हा काँग्रेस पक्ष असा आहे, तो महासागर आहे, तो सरासरी आटण्यासारखा पक्ष नाही, थोडीशी मरगळ येईल काय ते इकडे तिकडे होत असेल असा विचार करून ए वाय साहेबांनी यावेळेला निर्णय घेऊन अगदी या काँग्रेस पक्षाच्या साथीनं हे आता तसं बघायला गेलं तर राष्ट्रवादी पक्षाची त्या ए वाय साहेबांचा गट आणि मूळचा तालुक्यातला काँग्रेसचा गट असे मिळून हे दोन्ही उमेदवार त्यांच्या विचाराने असतील किंवा बंटी साहेबांच्या विचाराने असतील किंवा काँग्रेसच्या अन्य नेत्यांच्या विचाराने असतील हे झालेलं आहे. जिल्हा परिषदेच्या या मतदारसंघामध्ये फिरताना एक तर सगळ्यात मोठा मतदारसंघ आहे, वाड्या वस्त्यांचा मतदारसंघ आहे आणि खूप मोठा मतदारसंघ आहे हा कोल्हापूर जिल्ह्यातला. त्यामुळे वाड्या वस्त्यांमध्ये जाऊन मी लोकांच्या प्रतिक्रिया घेतो आहे. मी सध्या धामणी खोऱ्यातल्या ज्या काही प्रतिक्रिया होत्या ते तुमच्यापर्यंत पोहोचवल्या. त्यानंतर आता मी इथे एक युवक आहेत, आपण त्यांना विचारूया या मतदारसंघामध्ये काय वाटते, कुणाचं वार आहे? आत्ता तर सध्या तर या मतदारसंघात अभिजित ताई शेट्टी साहेबांचंच वार दिसू लागलं आहे. कारण की गेले 23 वर्षे म्हणजे आम्ही जन्माच्या आधीपासून ते आत्तापर्यंत ते आमच्या गावाला रोड नव्हता. 23 गाव तुमचं आहे? चौके मानपेठ म्हणजे लास्ट कोल्हापूरचा लास्ट भाग म्हटला तरी चालेल, राधानगरीचा लास्ट भाग म्हटलं तरी चालेल. गेले 23 वर्ष आमच्या गावाला रस्ता नव्हता. त्यानंतर आम्ही साहेबांनी गेले 2 वर्षे गेलो, साहेबांनी कुणाकडे अभिजित ताई शेट्टी साहेबांनी गेलो, त्यांच्याकडे प्रस्ताव मांडला की आमच्या गावाला असा रस्ता नाही. 2 दिवस पुढे यात्रा आलेली आमची दत्त जयंती म्हणून. 23 वर्षानंतर काही झालं नव्हतं. त्या साहेबांनी 2 दिवसात आम्हाला 4 दिवसात रस्ता करून दिला. 4 दिवसात यात्रेच्या आधी आम्हाला रस्ता करून मिळाला. गावात सुविधा नाही, शैक्षणिक दृष्ट्या गाव बिन आमचं सक्षम नाही. त्यातून साहेबांना गटर बिटरे ही सगळी सुविधा हे साहेब आतापर्यंत त्यांच्या सगळ्या हे करत आहेत. आणि काय वाटते मग वारं कुणाचं दिसतंय, मग सगळे काम केलंय म्हणून त्यांना मतं पडतील का इथले, वाटते काय? आता तर सध्या तर आर्थिकदृष्ट्या म्हणायला झालं तर वारं हे अभिजित साहेबांचंच आहे. अभिजित साहेबांना इथून तर प्रसिद्ध चांगला मिळणार आहे. कारण की युवा पिढींना प्रसिद्ध अभिजित ताई शेट्टी देणार आहेत असं वाटतं. शैक्षणिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या म्हणा सगळ्या गावाच्या सोयीसुविधा कामं केलेल्या आहेत. त्याच्यामुळं अभिजित साहेबांना आम्ही मत देणार आहे आणि त्यांचंच वारं ह्या भागामध्ये चालत आहे. 4 आमची ग्रुपग्रामपंचायत आहे तरी आता सध्या तरी त्यांचं वारं आपल्या भागामध्ये चालत आहे दिसतंय. आणि शिपाई होता वंजारे म्हणून,
तो चाळक्याच्या पोरग्याला घेतला हां आणि गेला आणि घर माझं जप्त करायला लागला. बर कुणी केलं हे तुमची जप्ती? ते लई दिवस झाले त्याला. बर तेच सांगतो मी का उपकार माझे केले शेट्टीने ते कुणी केलं उपकार? साहेबांनी, कुठल्या साहेब? त्या शेट्टी साहेबांनी. बर अभिजित ताई शेट्टी. हां बरं. मग काय केलं, हां मी म्हणतो 2,000 रुपये देतो हां आणि तुम्हाला सगळ्यांना जेवायला वाटतो. हां. मी माळकरी हटतो, तुम्ही कोंबडा कापून तुम्हाला जेवायला वाटतो, 2,000 रुपये देतो. हां होय म्हणलं. सकाळी गेला आणि वासं मापा लागलं. तिथनं मी सुटलो, ताईच्या गेलो मी. साहेबांनी म्हणलं, साहेब म्हणलं तुम्ही माझी लाकडं आणले, माझे नंबर तोडून नेले त्यांनी. हां. कसलं त्याचं माबळीची झाड. बर बर मला एवढी पावती द्या, मी तुम्हाला सामान दिलं घर बांधा म्हणून. मला शिपायाने असं पिडलंय. बर होय तर होय म्हणजे त्यांनी तिथं बसलं, थांबा बसा म्हणला. हां. लावला फोन कोणाला, हां त्या रेंजर साहेबाला. हां अच्छा अच्छा तुम्ही कशाला माणसं असं ठेवलं आहे, हां. त्या बापाला कारण घर बांधलंय हां आणि त्याचं जप्त केलंय. बरं. त्यांनी राहायचं कुठं बरोबर. काय. हां आता त्या तुमच्या शिपायाने सांगा असले कशाला मला ठेवलं त्या माणसं. हां हां मी आपलं बियालं म्हटलं आता उद्या येऊन जप्त करणार. हां 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 म्हणलं जा म्हणले तर आणि काय म्हणलं तर तू मला सांग. हां फोन हे लिहू दिलं, हां पत्ता आणि मोबाईल नंबर आहे. काय झालं तर मला सांग. फोन करा मला म्हणून सांगितलं. हां हां. काय बोलला तर. हां. आत्तापर्यंत शिपाई माझ्या भाषाकडे आले नाही. बर 2,000 रुपये देतो ते बी राहिलं अच्छा काय आणि जेवण बी राहिलं. अच्छा अच्छा अच्छा. 12 वर्ष ओळख पैसे राहिली. वाचले तुमचे? हां बरोबर वाटली माझी 12 वर्ष माझी ओळख राहिली त्याची. बर बर त्यांचं ते मला सांगा आता या सगळ्या तुमच्या वाड्या वस्त्यांवरती त्यासाठी निवडून येणार काय? हो येणार हो हो आमच्या काय सगळ्यांचं सांगताय तुम्ही? बोला बघूया. दोनबाट टिपवड्याचा मेवना बोलतो म्हणून सांगायचं. अच्छा हां दोन बटे पुकडे. बर बोला. हां. खास निवडून येणार. निवडून येणार. आपण ताईसाठीच्या समोर पण ताकद मोठी आहे. हां? काय? आम्ही आमची घरं आहेत का नाही, हां. ही बाहेर साहेबांना सोडून बाहेर जाणार नाही. बर आणि काय सांगू, त्यांची मार्केट चालते की हां. सांगितलं आम्ही तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही पाठीचे आहे हा ताईसाठींच्या? हा बर का असं का? ताईसाठी चांगला माणूस आहे. चांगला आहे हं. चांगला आहे आम्हाला आणि उत्तम आपला वाटतं. शेजारचा माणूस आम्हाला उत्तम वाटतं. आपल्या तालुक्यातला माणूस असा आहे ना. हां. आम्ही त्यांचे आमची गाठ पडेल, आम्ही सर्च करतो त्यांची आमची गाठ पडेल. बर असं आहे. आम्ही हल्ली त्यांची गाठ काही गेलेली नाही. बर खरं ते आमचा विश्वास चांगलाच आहे त्यांच्यावर. आमची कामं करतात. राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मी आहे. संध्याकाळची वेळ आहे, कातर वेळ आहे. या भागातलं सौंदर्य हे आहे की थंड वारा गार वारा वाहतोय सगळा. पण त्याचबरोबर मी माझं कामसुद्धा करतोय हा वारा अनुभवत. वाड्या वस्त्यांमध्ये मी जातोय. संध्याकाळची वेळ झालेली आहे. इथं या लोकांच्या प्रतिक्रिया, तरुणांच्या प्रतिक्रिया घेणं फार महत्त्वाचं आहे. इथं एक तरुण आहे, आपण त्याला विचारूया. मित्रा काय वाटतं इथं वारं कोणाचं आहे या मतदारसंघात? आत्ताच्या मतदारसंघामध्ये तरी वारा आहे अभिजित तायशेटे साहेब. बरं. आणि आमचा भाग आणि आमचं गाव पूर्ण तायशेटे साहेबांच्या बाजूने आहे. का असं का? विकासाच्या दृष्टिकोनात बघायला गेलं तर आमच्या गावचा विकास तायशेटे साहेबांनी केलेला आहे. बरं विकास केला म्हणजे काय केलं नेमकं? आमच्या गावचं रोड नव्हता मुळात, आमच्या गावचं रोड करून दिलेला आहे. खाली शाळा होती, आमची शाळा बांधकामनीचं, त्यानंतर शाळेचं कट्ट्याचं प्रकरण जे होतं ते पण तायशेटे साहेबांनी करून दिलेलं आहे. बरं बहुतेक बघायला गेलं तर विकासाच्या दृष्टिकोन बघायला गेलं तर बहुतेक हा विकास आमचा तायशेटे साहेबांनी केलेला आहे. बरं. तर त्या बाजूने आम्ही, आमचं मंडळ आणि आमचं गाव, आमची वाडी पूर्ण ही तायशेटे साहेबांच्या बाजूने आहे. बरं मला सांग तू, आत्ता या तुमच्या तालुक्यामध्ये एक महत्त्वाची राजकीय घडामोड म्हणजे ए वाय पाटील आता काँग्रेसमध्ये सामील झालेले आहेत. म्हणजे त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. आता पूर्णपणे मी काँग्रेससोबत राहणार असं सांगितलं. याचा फायदा होईल का? हा फायदा तर नक्कीच होणार आहे. बघायला गेलं तर एज्युकेटेड पर्सन म्हणून अभिजित तायसाहेब हे पुढारी आत्ताच्या ह्याच्यामध्ये वेल एज्युकेटेड आहेत आणि गोकुळमध्ये पण त्यांचं खूप नाव आहे. बरं त्यामुळे आमचं कार्यकर्ते, आमचं मंडळ पूर्ण त्यांच्या बाजूने, त्यांच्या बाजूने राहील. हो त्यांच्या बाजूने राहील, एकनिष्ठ राहणार कायम. अच्छा बरं मला सांगितलं, मी आता येताना सगळं बघितलं की धामणी खोऱ्याचा जो मुद्दा आहे तो फार गाजलेला आहे. विस्थापितांच्या काही अडचणी आहेत, त्यांच्या तक्रारी आहेत आणि ते असं म्हणतात की आमच्यावर अन्याय झाला आहे. तुला काय वाटतं याच्याबद्दल? अन्याय म्हणजे कुणाकडून झाला तर प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा आहे. अन्याय असं तर बघायला गेलं तर बघता येत नाही. प्रत्येकाची काही तर गावच्या टंचाई आहेत, त्यानंतर गावच्या अडचणी आहेत, त्यानंतर गावचा विकास आहे. विकासावर सवल अवलंबून जो विकासाच्या माघारी जाईल आम्ही त्यांच्या बाजूने राहणार आहे. तर आमचा विकास तर तायशेटे साहेबांना करून दिला आहे. तर आमचं मंडळ म्हणजे आम्ही सगळे कार्यकर्ते तायशेटे साहेबांच्या बाजूने. करेक्ट. राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मी आलेलो आहे आणि या वाड्या वस्त्यांमध्ये मी जाऊन लोकांच्या प्रतिक्रिया घेतो. लोकांना काय वाटतं त्याच्याबद्दलच्या या प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत पोहोचवतो. इथं काही ग्रामस्थ बसलेले आहेत. मी रँडमली जाऊन त्यांना विचारतो की काय वाटते त्यांना, काय वाटते या मतदारसंघात कुणाचा जोर दिसतोय जिल्हा परिषद? अभिजित साहेब म्हणजे अभिजित ताईशेटी ताईशेटेंचा जोर आहे. वा जोर आहे. काय वाटतंय असं, कशासाठी? अहो माणूसच एक मताचा आहे. बरं त्यांचा स्वभाव चांगला आहे स्वभाव चांगला आहे. आणि कडनाईटला धावणारे माणसं आहे. बरं त्यामुळं हां त्यांचं वर्चस्व आहे. बरोबर.
मला इकडे सांगा की जे विद्यमान सदस्य जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांच्याकडनं इथं पाण्याच्या स्कीमचं काम झालं असं मी ऐकलंय. पाण्याचं काम साहेब झालंय पण डुप्लिकेट झालंय. म्हणजे त्याने आणायचा प्रयत्न केला पण काम करणाऱ्यानं बेकार केलंय. पाणी टाकीत पडलेलंच नाही. काय झालं नेमकं त्या पाण्याच्या टाकीबद्दल? आता त्या पाण्याच्या झऱ्यावर अजून टाकं बी बांधलेलं नाही आणि ती खाली टाकीला पाणी येणार तिथं चेंबर नाही, ती पाईपलाईन रिकामीच आहे. रिकामीच आहे. काम पूर्ण झालेलं नाही. काम पूर्ण झालेलं नाही. पण कामाची चर्चा आहे त्या तुमच्या. हाय की चर्चा असून करायचं काय. मी पुढे जाणार आहे. या गावात हा चौकी गाव आहे हे जिल्हा परिषद मतदारसंघामधलं आणि या गावातला हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. काय वाटते तुम्हाला ताई शेट्टी साहेबांचं काम आहे का चांगलं आणि माणुसकी चांगली आहे. माणसाकडे आपलं कुठं गेलं तर त्याशी व्यवस्थित हाकबीक चांगलं चहा पाणी सगळं व्यवस्थित करतात आणि त्यांचा आमचा संभाव चांगला आहे आणि निवडणुकीत जिल्हा परिषदेमध्ये अभिजित साहेब शेट्टीच चांगलं आहे निवडून येणार. निवडून येतील असं वाटतं. हां वाटतंय आम्हाला. मला सांगा तुमच्या पाण्याबद्दल मग अशी तुम्ही काय सांगत होता ते? पाण्याची केप दिली खरं 35 लाख रुपये ते कुणी खाल्लं नाही काय केलं ते अजून पाण्याची टाकीत पाणीच पडलेलं नाही. आणि यात भ्रष्टाचार झाला असं वाटतं तुम्हाला? भ्रष्टाचार झालाच नाही, अजून बंद आहे टाकी ती पाण्याची. बरं. पण ते आतापर्यंत आता लोकांनी गावात पाणी नाही, कॉलनीवरनं ते तलावातनं पाणी सोडून टाकीत टाकतात आणि टाकीतनं पाणी सकाळचं संध्याकाळचं पाणीवाल्याला शिव्या देऊन पाणी सोडतात. अच्छा मग शिवाय द्यायला लागते पाणीवाला. मग पाणी काय करणार, टाकीत सोडलं तर सोडणार ते पाणी. मग ते बायका पोरं शिव्या देतात, मग पाणीवाल्याची काय चुकी हो. किंमत बंद पडल्यानंतर पाणी काय करणार, ते टाकी पाणी सोडणारा काय करणार. अच्छा स्कीम पूर्ण झालेलीच नाही. झालेली नाही, पाणी टाकीच बंदच आहे ती. अच्छा याच्याबद्दल गावकऱ्यांच्या पण नाराजी आहे वाटतं. नाराजी आहे तर आम्हाला ती नाराजीच आहे त्या ह्याच्या आम्हाला. आणि आमचा ताई शेट्टी आपला माणुसकीमध्ये आहे, त्याच्यामध्ये आम्ही त्याच्या पाठनं सगळे आहेत. तुमच्या पाठीमागे आहात. होय. मी पुढे जातो. इथं अजून एक काका आहेत, आपण त्यांना विचारूया. ज्येष्ठ आहेत, तुम्ही इलेक्शन बघितलेले आहेत, बऱ्याच राजकारण तुम्ही बरंच बघितलंय. या राजकारणात काय दिसतंय तुम्हाला? होय साहेब बघितले, पण ते कसं आहे आता ते आम्हाला पाणी देतो म्हणून सांगितलं त्याला 2-4 वर्ष झाली आणि खाली नदीला स्कीम हे हिर मारली होती. ते हिरीचं धामणी प्रकरण मग आमची वाट लावली, त्यांनी काय आमच्याकडे चौकशी केली नाही. कोण ह्या गावात कोण बघा वाट लावली म्हणजे आम्हाला पाणी प्यायला आमची जी स्कीम होती हिर, त्या हिरीत ती दगड माती घालून हुरवून काढली आणि आम्हाला मुदवली आणि आम्हाला पाणी प्यायला दिलेलं नाही. एक झालं. आणि ताई शेट्टी साहेब आमच्याकडे येतात, जरा चौकशी बाबा काय झालंय, तुम्हाला पाणी नाही का काय नाही अशी चौकशी करून जातात. आणि माणसं चांगली आहेत, स्वभावाची साहेब चांगला आहेत, त्याच्याबद्दल आम्ही सगळीजण ठामपणे सगळीजण आहेत. कोण आम्हाला पाणी देईल किंवा कोण आमचं जर काय करेल ते आपलं बरं होईल, त्यांच्या आम्ही पाया पडू. दामिनी प्रकरण ह्या साईडला 5-6 घरं गावतात आणि हादरा होतोय, सुरुंग लावतात आणि त्या सुरुंगाच्या मुळं आमच्या भिताडं पडली आणि ती चौकशी हादरं जाणवतात. आत्ताच 10 मिनिटं झाला बघा साहेब, सुरुंग झालं. 10-12 सुरुंग उडवत्यात, जमीन सगळी हादारती. त्या टायमाला आमची भिताडं सिमेंटची किंवा ह्याची बांधलेली चिरे गेल्यात, बांधकाम पडतं. हां तिची चौकशी करा. आत्तापर्यंत कोण आमदार आलेला नाही. ह्या चौक्याच्या गावात काय झालं किंवा काय असं करायला बघा, तुमच्याकडे लक्षच दिलेलं नाही. कोणीच दिलेलं नाही. धामणी खोऱ्याचा हा प्रश्न फार महत्वाचा आहे. इथं कुणीच काही केलं नाही का? कुणाची काही जबाबदारी होती की नाही? मिटिंगा झाल्या, सगळं झालं व्यवस्थित. कलेक्टर ऑफिसला ज्यावेळेला मिटिंग झाली त्यावेळेला हा मुद्दा मी घरांचा मांडल्यामुळं आमदार साहेब पण होते. आमदार साहेब अभिजित साहेबांनी तो मुद्दा उचलून धरला. आंबेडकर साहेब बी होते, दोघं बी होते. त्यावेळेला आम्ही तिकडे त्या पार्टीला होतो. मग त्यावेळेला आमदार अभिजित साहेब बी बोलताना सुद्धा आंबेडकर साहेबांनी ते थांबवलेलं आहे. अभिजित साहेब म्हणजे अभिजित साहेब म्हणले खरोखर हे व्हायला पाहिजे पुनर्वसन या 7 घरांचं. अभिजित ताईशेट्टींचं असं मत होतं की तुम्हाला इथनं दुसरीकडे हलवायचं. पण आमदार साहेबांच्या पुढे काय चाललं नाही. आमदार साहेबांनी विरोध केला. आमदार साहेबांनी त्या मिटिंगमध्ये आमचं पुढे काय बोलूच दिलं नाही हो. त्यामुळे उठली सभाच उठली. तुमची मतच ऐकून घेतली नाही? आमची मतच जाणून घेतली नाही. अच्छा हा, म्हणून आज तुमचा अभिजित ताईशेट्टींकडे कल आहे किंवा कल संपूर्ण कल आहे. तुमच्या बाजूने उभे राहिले म्हणून? आमच्या बाजूने उभं राहिले. त्यांचं म्हणजे आता जवळजवळ 25-30 वर्ष ते आमच्या बाजूने आहे. कारण आम्हाला आमदार हा अभिजित साहेबांनी दाखवला होता. म्हणजे आंबेडकरांचा इकडे संपर्क नव्हता अजिबात नव्हता. बरं. ज्यावेळेला अभिजित साहेब ज्यावेळेला म्हणलेत बाबा शिवसेनेकडे शिकायला आंबेडकरला टाकायला लागतो, त्यावेळेला आम्ही त्यांच्या मागणी गेलो. नंतर सुरुवातीपासून आमचं या जिल्हा परिषदला हेच साहेब आहेत, खडनेटला अभिजित साहेबच आहे. म्हणजे अभिजित ताईशेट्टींनी तुमची ओळख करून दिली? मग मी त्यांच्या माणसांनी मी सांगतोय ना सभेत आल्यानंतर, आम्हाला आमदार हा माहीत नव्हता. अभिजित साहेब दाखवलं, जिकडे अभिजित साहेब सांगतील त्या बाजूला आम्ही जाऊ शकतोय. मग आता स्वतः ते उभा म्हणजे आम्ही जाऊ तिकडं. काका नमस्कार. मला सांगा तुम्ही. ऐका तुम्हाला सांगतो, आमची 7 घरं ज्या टायमाला आंबेडकरला आम्ही का नाही
आणि आम्ही साथ दिली. मतदान आमचं जवळजवळ 200 मत आमच्या डवरेगलीचे सगळ्यांचे हे कुठली जायचं. गल्ली? ही डवरी गली, अच्छा, डवरी. हा डवरी गली ही. काय मग आम्ही काय त्याशी म्हणतो, आम्ही सांगतो त्याशी आमची 7 घरं उठवाई. काय ह्यांनी पहिल्या जुटला घेतली बी घरं आणि आम्हाला कॅन्सल करून टाकली, अगदी कड्यावळी टाकली आम्हाला. हे नाही आमची दाद फेऱ्यात घेतली नाही काय नाही. आणि आंबेडकरांनी सांगितलं कसं म्हणलं कसं ह्यांची घरं उठवायची नाहीत म्हणून इथं सांगितलं आम्हाला. इथं मिटिंगमध्ये 2 मिटिंग झाली तरी आता इथं मांडोगर वाटला घर वर झाली, हे डॅमवर झाली. हां अशी त्यांनी आमची दाद फेऱ्यात घेतली नाही काय नाही. आमदार साहेब बी होतं की, आमदार बी होतं काय, कलेक्टर सगळी होती. मग आम्ही कोल्हापूरला गेलो, केसी सुद्धा टाकल्या, मुंबईपर्यंत आमच्या हायकोर्टात सुद्धा घातला आम्ही केस, तरी आमची दाद फेऱ्यात त्यांनी घेतली नाही. ही उठवायची नाही म्हणजे ही घरी उठवायची नाही म्हणून हे आता मरणाची पाळी आमची झाली. ही समोर पाठीमाग आमच्या सोडून घरं हलत्यात आणि पाठीमाग आमचा महापूर होतोय, पाठीमाग पर्यटनी पाणी येतंय, तरी बी हिने आम्हाला मानव टाकायचं तसं टाकलं आमदारांनी. जर महापूर आला मोठा तरी वाहून जाण्याची शेकत आहे. पाठीमाग आमच्या महापूर आहे बघा पाण्याचा. खरं आमची 7 घरं तरी उठवा, आम्ही कुणीकडे बी जातो म्हणून पळाय मार्ग नाही. काय करायचं सांगा, तुम्हाला सांगा बघूया. मग आम्ही काय म्हणतो 7 घरं करणार. आता तुम्हाला सांगायचं म्हणजे आता इथं खोदलं, इथं खाली हेच पैसा आम्हाला 7 घरांनी दिला असता एवढा खर्च यांचा वाढत होता बघा खाली. काय आम्ही 7 घरं आम्ही कुठं मी माळाव तिकडे जाऊन राहतो का, आम्हाला घराचे पैसे तरी द्या. खरं मनावर घेतलं नाही तिने आमदारांनी. एवढं तुम्ही आता शेवटच्या हात जोडण्याच्या होय हात जोडणी. आमच्या जवळजवळ प्रत्येकाच्या जवळजवळ 10,000 रुपये कोल्हापूरला गेले असतील प्रत्येक मानशी. एवढा आम्ही मेळावा करून आम्ही हे सुद्धा काढला होता तिकडे, भरपूर पैसा काढला. खरं आमची दाद फेऱ्यात यश आलं नाही. हो म्हणून आम्हाला विश्वास नाही बघा कुठल्या एकाचा, म्हणून आम्हाला मानव या आमदारांनी टाकलं 100%. आम्ही साथ दिली त्याची सत्तबित्त करून आमदारला सत्ता करून आम्ही मतदान दिलं, खरं आम्हाला मानव टाकलं त्यांनी, म्हणून ह्यात आम्हाला राग आलाय बघा. इथं सध्या धामणी खोऱ्याच्या आता प्रकल्पाच्या संदर्भात त्यांनी सांगितलं काकांनी. मला सांगा तुम्ही धामणी खोऱ्याच्या अनुषंगाने काय प्रश्न आहे तिथं? धामणी खोऱ्याच्या अनुषंगातनं म्हणजे सुरुवातीचं म्हणजे 2001 पासूनचं खरं शेतकरी आम्ही म्हणजे धरणग्रस्त. बरोबर. तर त्याने आम्हाला कसं आमच्या जमिनी संपादन केल्या किंवा आता जवळजवळ 12 ते 13 वर्षी आमच्या ह्या गल्लीचा प्रश्न त्यांनी प्रलंबित ठेवला. प्रकल्पाच्या अंतर्गत किती जमिनी गेल्या असतील तरी गेल्या की जवळजवळ 750 हेक्टर जमीन त्यांनी संपादन 750 हेक्टर जमीन संपादन केली. मग शेवटी त्याने ह्या पूर्ण गावाचा निर्णय घ्यायचा ठरवला, पण तो पण त्यांनी गाफील टाकला. परत ह्यो 7 घरांचा आमचा प्रश्न त्यांनी आम्हाला म्हणजे आशेवर ठेवलीत की आज हे करूया उद्या हे करूया. म्हणजे आमदारच्या पाठोपाठ आम्ही म्हणजे 10 वर्षे संघ राहिलो, आज उठवतील उद्या उठवतील, उठवायचा पण प्रश्न घेतला त्यांनी. परत आमचा म्हणजे काल 2022ला इथं एसी येऊन आमची घरं धरली त्यांनी. पण ती एसीने घरं धरल्या असताना 14 घरांचा मांडोकरवाडी चौके अशी आमची 14 घरांचा निर्णय फायनल केला. फायनल केल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच आमदार साहेबांनी ते आमदार साहेब आंबेडकर साहेबांनी कॅन्सल केले की ही घरं. आता हे त्यांचं त्यासनीच माहिती, ते डिपार्टमेंटवाल्यासनी माहिती आणि त्या साहेबांनी माहिती, त्यांचं काय झालं ते शेवटी आम्ही पण त्यांचीच खास माणसं, आमच्यापासून त्यांचा साहेब भरपूर आम्ही केलं आणि त्यांनी पण केलं पूर्णपणे आम्ही साथ दिली. पण आम्ही ह्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीमागे राहिलो आणि आम्हालाच त्यांनी डबरा काढला आमचा. आणि आता आम्ही 100 फूट आमच्या घरा काटाळा खोदलंय आणि वर आम्ही आता दरडवर आहे. उद्या भेटूयात मिरगाचा पाऊस जर एक झाला तरी डासून खाली मागं पडणार अशी परिस्थिती आमची आहे. एवढी परिस्थिती आहे आता. मला तुम्ही सांगा की तुम्ही जर सुरुवातीला सांगत होतात की आंबेडकरांना तुम्ही मतदान केलं, एक नंबर निवडून आणलं. हा कायम आम्ही ह्या म्हणजे धामणी खोऱ्यात म्हणजे आम्ही खरं खातेदार, खरं धरणग्रस्त, आम्हाला साथ देतील किंवा आमचं आयुष्य चांगलं करतील किंवा काय करतील म्हणून आम्ही जातीनिशी त्यांच्या पाठीमागे राहिलो. पण शेवटी आमचा पूर्णपणे आमचा काही उपयोग झाला नाही धरणग्रस्त असून. ही पद्धत आमची झाली. तळमळ म्हणजे साहेब कसं आहे, ही आमच्या गलीची 7 घरांची तरी जीव मारण्याची आमची परिस्थिती आहे. एकदम मोठा धोका आहे. म्हणजे आम्हाला आयुष्यात इथं राहण्याचा पण काय अर्थ नाही आणि जगण्याचा पण अर्थ काय नाही अशी परिस्थिती आता आमची. स्वतः तुम्ही आमच्या पाठीमागे जायचं परड्यात आणि बघायचं. जवळजवळ 50-60 फूट खोली
खडकावर हे पावसाचं पाणी समजा आलं तर हे अचूती गेलं तर खाली कुठं जाईल हे सांगता येत नाही. वरनं आता कालव्यात एवढं प्रेशर आता डॅमचं पाणीच ह्या कालव्यात आहे साहेब, अशी परिस्थिती आहे. म्हणजे तुम्ही सगळे बॉम्ब असल्यासारखंच आहे. बॉम्ब होय अगदी म्हणजे जे म्हणणार आम्ही आता कंपनीकडे तक्रार घालीत गेलो की कंपनी लावते डिपार्टमेंटला फोन, डिपार्टमेंटनं लावायचा आमदारला फोन, आमदारनं लावायचा कलेक्टर की सगळं खुडूक म्हणजे ह्याने आम्हाला पूर्ण मारण्याचा प्रश्न हे केला. कोण आमची दादच कोण घेत नाही. आता आम्ही साहेब आमची कलेक्टर ह्याच्यापासून आम्ही म्हणजे कोर्टात मुंबईपासून आम्ही हायकोर्टात सुद्धा हे केले, त्यांनी याचिका आमची आता काल परवा सुद्धा फेटाळून टाकली. म्हणजे कोण दादच घेत नाही अशी परिस्थिती आहे आमची. सगळं ग्राउंड रिपोर्ट करत असताना बरेच संवेदनशील मुद्दे येतात. इथल्या लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. ती तळमळीनं सांगतायत की दगड उडतात, इथं पाणी येईल अशी भीती आहे आणि आम्ही वाहून जाऊ अशी भीती आहे, आमची लहान मुलं आहेत, दगड पडतायत मोठे मोठे आणि याबद्दल कुणीच बोलायला तयार नाही. कोर्टसुद्धा आमची दखल घेत नाही असा त्यांचा मुद्दा आहे. अशा सगळ्या अवस्थेमध्ये राजकीय भूमिका घेणं हे फार गरजेचं असतं. विधानसभा सदस्यांची एक अत्यंत महत्त्वाची भूमिका असते की वाड्या वस्त्यांवर गेलं पाहिजे आणि तिथल्या सगळ्यांच्या भूमिका काय आहेत त्या तपासल्या पाहिजेत आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. राधानगरीच्या वाड्या वस्त्यांमध्ये मी फिरतोय. या राधानगरीमध्ये एकेकाळी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी ठिकठिकाणी फिरून वेगवेगळ्या ठिकाणी फिरून या वाड्या वस्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न त्या काळात केला होता जेव्हा लोकशाही नव्हती, राजशाही होती. आज लोकशाहीमध्ये आमदारांची खासदारांची फार मोठी जबाबदारी आहे, फार मोठी भूमिका आहे. विकास करत असताना कधीही तळागाळातल्या किंवा समाजातल्या सगळ्यात खालच्या स्तरांना सोबत घेऊन तो करायचा असतो, नाहीतर तो असमतोल होतो. ही भूमिका फार महत्त्वाची आहे. ही भूमिका घेऊन मी पुढे जाणार आहे. मी लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहे. एका संवेदनशील मनामध्ये मलासुद्धा कुठेतरी या गोष्टींची एक चीड येते किंवा खंत वाटते की कुठल्या व्यवस्थेमध्ये आपण वावरतोय. ही व्यवस्था माणसांना जगवण्याचं काम करणारी असली पाहिजे, माणसांच्यावर अन्याय करणारी नको, हे मी ठामपणे सांगतो. मी पुढे जाणार आहे. हा ग्राउंड रिपोर्ट मी असाच सुरू ठेवणार आहे. तुम्ही पाहत राहा डिजिटल कोल्हापूर. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.